हाय, नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे कुशल संखे. आज व्हिडिओ बनवायचं उद्दिष्ट हेच आहे, की बऱ्याच महिलांना आता पैसे टाकायला पण चालू झालेत के-वाय-सी नंतर. पण काही काहींना पहिले पैसे यायचे, पण आता येत नाही. त्याचे अनेक रिझन आहेत, ते तर मी तुम्हाला दाखवलंच होतं पहिल्या व्हिडिओमध्ये पण. तर आता हेच कारण आहे, की अकाउंट सीडिंग नसल्यामुळे पण महिलांचे पैसे येऊन पुन्हा रिटर्न जातात. आता अकाउंट सीडिंग म्हणजे कसं, पहिले आधार कार्डला जो अकाउंट लिंक असतो त्याच अकाउंटवर पैसे जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात, जेव्हा अकाउंट टाकतात, तर अकाउंटनी पैसे पाठवत नाही. आधार कार्डला जो अकाउंट लिंक असतो त्यालाच पैसे जातात. तर बऱ्याच महिलांचे वर्ष झालं की काही ते अकाउंट चेंजेस करतात या अकाउंट क्लोज करून टाकतात. तर त्यामुळे त्यांना पहिले पैसे येतात आणि अचानक मग त्यांचे पैसे यायचे बंद होतात. मग ते बरेच महिला क्वेश्चन पण करतात, येऊन भेटतात सुद्धा, की आमचे पैसे पहिले यायचे आता येत नाही. त्यांचे अकाउंट सीडिंग नसल्यामुळे त्यांचे पैसे येऊन ते रिटर्न जातात. आता सीडिंग म्हणजे काय? कारण की आपण आहे ना, आधार कार्ड आहे ना, सर्व बँकेला लिंक करू शकतात, पण सीडिंग फक्त एकाच अकाउंटला होतो. त्या अकाउंटला फक्त पैसे पाठवले जातात ते आधार कार्ड थ्रू. तर तुम्ही बऱ्याच महिलांचा ते प्रॉब्लेम असतो, तर ते पण तुम्ही एकदा बघू शकतात. आणि अशा महिलांचा काही प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही मला कमेंट पण करू शकतात, की आमचे काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही बघू शकतात. तर मी तुम्हाला चेक करून सांगू शकतो की काय असेल. अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आहे ना, सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्हाला अशा इन्फॉर्मेशन खूप कमी प्रमाणात भेटेल. तर मी तुम्हाला हे रिझन पण दाखवतो की कसे महिलांचे पैसे येऊन रिटर्न जातात. जसं की मी तुम्हाला दाखवू शकतो. मी एका महिलाचा फॉर्म ओपन केला आहे. तर तुम्ही बघू शकतात आता त्यांचा प्रॉब्लेम जे मी तुम्हाला बोललो होतो. त्या महिलाचा फॉर्म ओपन केला आहे मी. तर बघा आता तर सध्या त्यांचा रिजेक्ट झालाय. कारण की त्यांनी ते डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांनी केवायसी केली होती, पण ते चुकीच्या क्वेश्चनमुळे त्यांचा रिजेक्ट झालाय. तर पुन्हा ते केवायसी त्यांनी केली सुद्धा आहे आणि त्यांची आता करेक्ट सुद्धा झाली आहे आणि त्यांना आता पैसे पण येत आहे. पण सध्या कसं, आता जोपर्यंत केवायसी चालू आहे सर्वांची आणि मार्च 31 पर्यंत ते डेट संपत नाही, तोपर्यंत हे ॲप्लिकेशन अपडेट होणार नाही. आणि जेव्हा हे ॲप्लिकेशन अपडेट होईल तेव्हा हे ई केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉय निघून जाईल आणि त्यांचा इकडे रिजेक्ट झालाय तिकडे अप्रुव्हल होईल. तर तुम्ही त्यांना बघू शकतात की पहिले त्यांना आहे ना पैसे यायचे. जसं मी तुम्हाला दाखवतो की त्यांना एक 1/24/2025 पर्यंत पैसे त्यांना आलेले आहेत. म्हणजे 3/5/2025 ला सुद्धा आले. तुम्ही बघू शकतात की त्यांचं इकडे पेड आहे, क्रेडिट आहे, त्यांना पेड आहे असं तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर त्यांना अचानक पैसे यायला थांबलेले आहेत. तर ते पण तुम्ही बघू शकतात की त्यांचा आधार सीडिंग नसल्यामुळे, इनएक्टिव्ह आधार, तर त्यामुळे त्यांचे पैसे जेवढेही आता येतात ते सर्व रिटर्न जातात. तर त्यांचे 2/5/2025 म्हणजे 5व्या महिन्यापासून त्यांचे पैसे रिटर्न जात आहेत. 2025 पासून ना आतापर्यंत त्यांचे पैसे जेवढेही आलेत ते सगळे रिटर्न गेलेत. तर तुम्ही बघू शकतात आधार इनएक्टिव्ह असल्यामुळे. तर त्यासाठी तुम्ही आहे ना आधार कार्ड सीडिंग करून घ्या. त्यामुळे तुम्हाला पैसे तर येतीलच, मग हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. बऱ्याच महिलांना हे प्रॉब्लेम झालेला आहे. जसं तुम्ही बघू शकतात ना, आता सध्या पण त्यांचं रिजेक्ट आहे. पण आता त्यांनी केवायसी केलीत तर त्यांचे पैसेही यायला चालू झालेत सर्वांचे. तर ते हे लवकरच त्यांचं रिजेक्ट हे निघून जाईल आणि ई केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे ते पण निघून जाईल. आणि त्यांचं आता इथे पण त्यांनी आधार सीडिंग करायला पण मी सांगितले आहे त्यांना. मग आता यापुढे त्यांना जेव्हा पण पैसे टाकतील तेव्हा त्यांना ऍक्टिव्ह आधार कार्ड असल्यामुळे त्यांना पैसे पुन्हा त्यांच्या अकाउंटला जातील. पण आता त्यांचं बरेच पैसे त्यांचे रिटर्न गेलेत, ते तुम्ही बघू शकतच असेल. तसं तुमचाही बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही तेही एकदा चेक करून बघू शकतात. तुम्ही दाखवल्याप्रमाणे बघू शकलेच असेल की काय प्रॉब्लेम असतो. तर जर बरेच महिला हे पण सांगतील, आधार कार्ड सीडिंग कसं काय अचानक गेला, आमचा तर आधार कार्ड सीडिंग होता आणि आम्हाला पैसे सुद्धा यायचे, अचानक कसे काय बंद झाले. तर जसं की कसं, काही महिला आता लग्न करतात आणि त्यानंतर ते दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात. म्हणजे आता एखादं एक्झाम्पल, त्यांनी मुंबईचे असतील आणि ते लग्न करून पुण्याला गेले, तर ते कधी कधी अकाउंट क्लोज करून टाकतात मुंबईचा आणि ते मग पुण्याला अकाउंट काढतात. मग अचानक ते तसं केल्याने कसं, ते पुण्याच्या अकाउंटला सीडिंग नाही करत, मग अचानक ते क्लोज करून टाकतात मुंबईचं अकाउंट, त्यामुळे त्यांचे पैसे यायचेच बंद होऊन जातात. असं अनेक महिलांचं सीडिंग नसल्यामुळे ते अचानक थोड्या महिन्यांनी क्लोज होऊन जाते अकाउंट.
मग त्यासाठी तुम्ही जेव्हा पण असं काही करतील, नवीन अकाउंट काढतील या तुमचं जुनं अकाउंट तुम्ही क्लोज करतील, तर तुम्ही ते आधार सीडिंग करत जावा. कारण की लाडकी बहीण कसं 2 वर्षापासून ही योजना चालू आहे आणि आता पुढे पण किती टाइम पर्यंत चालेल त्याचं काय आपल्याला आयडिया नाही आहे. पण 2 वर्षामध्ये ज्यांनी असं केलं असेल तर त्यांनी एकदा आधार कार्ड त्यांचं सेडिंग करून घ्या, कारण की त्यांचे पैसे रिटर्न जातात. तरी पण बऱ्याच महिलांना नक्की माहिती नसते की असा प्रॉब्लेम झाला तर आम्ही कुठे जायचं आणि काय करायचं, कारण की त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते त्यांना कळणारच नाही कुठे. तर तुम्ही तुमच्या ज्याही जिल्ह्यामध्ये राहतात तर तिकडूनच्या तुम्ही महिला व बाल विकास हा डिपार्टमेंट आहे, तिकडे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकतात, जेही लाडकी बहिणीचा आहे त्या, ज्याही तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असतील तिकडे. तर तुम्हाला तिकडून तुमचे प्रॉब्लेम नक्कीच समजेल की तुमच्या नक्की फॉर्ममध्ये प्रॉब्लेम काय आहे. ते तुम्ही चेक करून सांगू शकतात काय असेल ते. आणि तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही मलाही विचारू शकतात, मी तुमची नक्कीच मदत करेल. तर तुम्ही सीडिंग करून घ्या. तुमचं अकाउंट सीडिंग नसेल तर तुम्ही ते मोबाईलवरून पण बघू शकतात तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे की नाही. आणि नसेल तर तुम्ही मला मेसेज करून सांगू शकतात, या माझ्या इंस्टाग्रामवर पण मेसेज करू शकतात, मी तुमचा चेक करून सांगू शकतो. तर तुम्ही ते करून घ्या. त्यासाठी तुमचे पैसे येतात आणि ते रिटर्न जातात. आणि असे अनेक अजून रिझन आहेत जे बरेच आहेत, ते मी एक एक व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल. तशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल आणि घरी बसल्या बसल्या तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल.